भगवान शिव यांना तिसरा डोळा कसा मिळाला? जाणून घ्या त्यामागील रहस्य. मित्रांनो, आपण सर्वच जण कोणत्या ना कोणत्या देवतांचे व्रत उपवास करीत असतात. अनेक जण भगवान शंकराचे भक्त आहेत. ते अगदी मनापासून त्यांची पूजा करीत असतात. सोमवार हा शंकराचा वार मानला जातो. या दिवशी आपण व्रत करीत असतो. तसेच भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना देखील करीत असतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की देवतांचे देवता महादेव यांना दोन नव्हे तर तीन डोळे आहेत. शिवशंकरांना तिसरा डोळा कसा मिळाला, याविषयी तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात का? तर मित्रांनो, शंकरांना तिसरा डोळा कसा मिळाला याविषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. महाभारतात शिवजींना तिसरा डोळा कसा मिळाला हे सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा नारदजी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील संभाषण सांगतात. या संभाषणात त्रिनेत्रचे रहस्य दडलेले आहे. नारदजी म्हणतात की एकदा हिमालयात भगवान शिव एक संमेलन करीत होते, ज्यामध्ये सर्व देवता, ऋषी, मुनी आणि विद्वानांचा समावेश होता. त्यानंतर माता पार्वती त्या सभेला आल्या होत्या. तिच्या करमणुकीसाठी तिने आपल्या दोन्ही हातांनी भगवान शिवचे दोन्ही डोळे झाकले. माता पार्वतीने भगवान शिवाचे डोळे झाकताच अंधाराने जगाला वेढले. जणू काही सूर्यदेवाचे अस्तित्वच नाहीसे झाले. यानंतर पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जगाच्या या अवस्थेमुळे भगवान शिवांनी त्यांच्या कपाळावर ज्योतिपुंज उघडला, जो भगवान शिवाचा तिसरा नेत्र बनला. नंतर पार्वती देवीला विचारल्यावर भगवान शिव यांनी त्यांना सांगितले की जर त्यांनी असे केले नाही तर जग नष्ट होईल, कारण त्यांचे डोळे हे जगाचे काळजीवाहक आहेत.